नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जो आहे स्पर्धा परीक्षांचा जो अभ्यास करायचा आहे तर त्याच्याबद्दल जो काही सिलेबस आहे तो डिस्कस करणार आहोत. मी मेघा सातरस. 2024च्या राज्यसेवा परीक्षेमध्ये मला डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज क्लास 1 ची पोस्ट मिळालेली आहे. मी राज्यसेवेच्या 3 मेन्स दिलेल्या आहेत, 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. त्याचबरोबर कंबाईन परीक्षेच्या 3 मेन्स दिलेल्या आहे. तसेच मला शिकवण्याचा स्पर्धा परीक्षांमध्ये शिकवण्याचा 3 ते 4 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बरेच मुलं असे असतील की आता रिसेंटली आपण अभ्यास सुरू केलेला आहे आणि बरेच जण असे असतील एक 6 महिने असेल त्यांनी जून जुलैच्या पिरियडमध्ये अभ्यास चालू केलेला असेल. ओके, सो काय होतं, स्पर्धा परीक्षेमध्ये येताना सुरुवातीला आपण बघायला जातो तो म्हणजे सिलेबस. सर्वात पहिल्यांदा आपण डिस्कस करतो की परीक्षा कोणती द्यायची आहे, त्याचा सिलेबस कोणता आहे. नंतर सर्च करायला जातो क्लासेस कोणते करायचे की नाही. सो हा सगळा झाला की कन्फ्युजन खूप होतं या सगळ्या गोष्टींमध्ये. आपले कोणतरी सिनियर असतात, मोठा भाऊ असतो, फ्रेंड्स असतात जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. आपण सुरुवातीला त्यांचा गायडन्स घ्यायला जातो. हे जे प्रश्न पडलेले असतात नवीन विद्यार्थ्यांना, तर मग करायचं काय, नक्की कसं जायचं, अँड व्हॉट दे सजेस्ट, काय सजेस्ट करतात. सिलेबस, सेकंड PYQ अँड थर्ड बुक लिस्ट. तर आपण भर देतो तो म्हणजे बुक लिस्ट वरती, कारण की आपल्याला सांगितलेलं असतं किंवा हा भ्रम आहे मार्केटमध्ये की जर आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे तर हे मोठ्यांली पुस्तके जे आहे, मोठी पुस्तके ती वाचायची. त्यामुळे आपला भर असतो की जितकं मार्केटमध्ये मोठं पुस्तक मला भेटेल तेवढं मोठं पुस्तक मी विकत घेईल, कारण की मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय आणि मला ही पुस्तकं वाचून अधिकारी व्हायचं आहे. सो सगळ्यात पहिला आपला भर असतो बुक लिस्ट वरती. अनेक विद्यार्थी असतील ज्यांनी बुक लिस्ट प्रिपेअर केलेली असेल आणि इव्हन मार्केटमधून बुक्स जे आहे मोठे ठोके भेटतात आजकाल, तर ते ठोके सुद्धा आणलेले असतील. सो बट ही बुक लिस्ट आपल्याला कोणी दिलेली आहे, आयोगाने दिलेली आहे का. इज इट अ ऑथेंटिक सोर्स. आयोगाने आपल्याला बुक लिस्ट दिलेली आहे का, की हे पुस्तकं आहेत आणि आयोग याच्यातनच प्रश्न विचारेल आहे का, नाही. सो इज इट ऑथेंटिक आहे का ही बुक लिस्ट, ऑब्विसली नाही. ठीक आहे. सो आयोगाने काय दिलेलं आहे आपल्याला, काय दिलेलं आहे, आयोगाने दिलेलं आहे 2 गोष्टी दिलेल्या आहेत की ज्याच्यावरून आपल्याला आयोगाला हवंय काय ते त्या गोष्टी समजतील. तो फर्स्ट आहे तो म्हणजे सिलेबस. आयोगाचा हा पहिला ऑथेंटिक सोर्स. ओके, सो फर्स्ट आहे तो म्हणजे सिलेबस. फर्स्ट ऑथेंटिक सोर्स बाय आयोग. आणि सेकंड सोर्स आहे तो म्हणजे PYQs. सो हे 2 ऑथेंटिक सोर्स आहे ज्याच्यावरून आपण आयोगाचा अंदाज लावू शकतो. ठीक आहे. सो व्हॉट सिलेबस मध्ये काय दिलं आपल्याला. ओके, सो आयोगाने डिफाईन केलेला आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. ठीक आहे. ठीक आहे. सो हा संयुक्त पूर्व परीक्षेचा सिलेबस. तो सगळ्यात आधी जे नवीन स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू जो PSI साठी असतो. सो ह्या 3 स्टेजेस आहे आपल्या गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या. सो ह्या 3 स्टेज
आपल्याला जे आहेत जेवढ्या लवकरात लवकर पार करता येतील तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. इवन ज्यावेळेस तुम्ही आता अभ्यास सुरू करताय तर तुमचा पहिला आणि मेन उद्देश असला पाहिजे की फर्स्ट अटेम्प्ट मध्येच मी माझा जो काही अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करेल. त्यामुळे जेवढ्या काही मिनिमम मिस्टेक्स होतील किंवा इवन मिस्टेक्स अवॉइड करायचे आहे प्रिपरेशन मध्ये. ठीक आहे. त्यामुळे ज्या काही चूक, इवन प्रत्येक जण अभ्यासात आलं की चुका करतं. प्रत्येक जण नवीन असतो, काहींना गायडन्स भेटतो, काहींना गायडन्स मिळत नाही. सो चुका होत राहतात. बट आपण इथे काय आपला प्रयत्न असणार आहे, ह्या ज्या चुका आहेत ज्या मी केलेल्या आहेत किंवा इतर ऍस्पिरंट्सने केलेल्या आहेत ज्यामुळे त्यांना 4 ते 5 वर्ष लागलेली आहेत, तर त्या आपल्याला मिनिमाइज करायच्या आहे, इवन काढून टाकायच्या आहेत. ठीक आहे. सो त्यामुळे आपला भर काय असणार आहे, PYQ अँड सिलेबस. सो हा आहे आयोगाने दिलेला प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा सिलेबस. तर ह्याच्यामध्ये आपल्याला असतात एकूण 2 पेपर. याच्यामध्ये 100 गुणांचा पहिला पेपर असेल GSचा आणि एकच पेपर असेल प्रिलिम्सला. आय एम व्हेरी सॉरी. 100 मार्क 200 मार्कांचं, आता 200 मार्कांचं झालेलं आहे. आणि मुख्य परीक्षेला 2 पेपर असतील आपल्याला 400 मार्कांचे, ज्याच्यामध्ये एक लँग्वेजचा पेपर असेल आणि एक GSचा पेपर असेल. ठीक आहे. आणि त्यानंतर तिसरा टप्पा शारीरिक चाचणी आणि मुलाखत, जो केवळ पोलीस उपनिरीक्षक पदाकरता असणार आहे. ही चाचणी जी आहे ही 100 गुणांची असणार आहे, फिजिकल तुमची PSI साठी. अँड मुलाखत जी आहे ती 40 गुणांची असणार आहे. सो हा आहे आपला पूर्ण परीक्षेचा टप्पा. प्रिलिम्स 100 मार्क्स, मेन्स 400 मार्क्सचे 2 पेपर 200-200चे आणि त्याच्यानंतर मुलाखत. ठीक आहे. सो सब्जेक्ट कोणते असतील याच्यामध्ये, ठीक आहे. ठीक आहे. तो सब्जेक्ट कोणते कोणते असतील तर ह्याच्यात सगळ्यात आधी येतं, आय एम सॉरी, ठीक आहे. सो परीक्षा योजना बघतोय आपण. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रिलिम्सला. 1 मार्क्सला एक क्वेश्चन असतो आणि त्याच्यानंतर 0.25% म्हणजे 1/4 जो असणार आहे तो निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. सो सब्जेक्ट कोणते आहेत मग आपल्याला, सगळ्यात आधी सामान्य क्षमता चाचणी. ओके. सो ह्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट आहे इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. हे आहेत 8 विषय. बरेचसे हे विषय जे आहेत ते रिपीटेड मेन्सला सुद्धा असणार आहेत. आता हे जे विषय आहेत इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था असेल, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, इवन अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, हे सगळे विषय आपण कुठे शिकलेलो आहोत, शाळेत शिकलेलो आहोत. 10वी पर्यंत सगळ्यांना हे विषय होते. आपल्याला हे विषय नवीन आहेत का, नाही, हे जुनेच विषय आहेत जे आपण शिकलेलो आहोत. फक्त काय झालं, 10वी नंतर आपण ह्या विषयां, इवन शाळेत असताना सुद्धा आपण या विषयांकडे लक्ष देत नाही. आपला महत्वाचा भर असतो विज्ञान आणि मॅथ्स, इंग्लिश. सो या विषयांकडे आपण लक्ष देत नाही. तर हे 8 जे विषय आहेत ते आपल्याला इकडे शिकायचे आहेत. याचा प्रत्येकाचा जो प्रिलिम्सचा सिलेबस आहे तो आयोगाने डिफाईन केलेला आहे. म्हणजे की इतिहासात तुम्ही काय शिकाल, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. इथे फोकस कशावरती असणार आहे, महाराष्ट्र. इथे भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह फोकस काय असणार आहे, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्र.
कारण की परीक्षा कोणाची आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही शिकताय अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये टॉपिक दिलेले आहे आयोगाने. हे नंबरिंग केलेलं आहे का आयोगाने? नंबर वाईज टॉपिक डिस्कस केलेले आहेत का? दिलेले आहेत का? नाही. त्याच्या प्रत्येकाच्या शेवटी तुम्ही बघाल काय दिलेलं आहे? इत्यादी. इत्यादी. सो ह्या इत्यादी मध्ये काय येईल? सो ह्या इत्यादी मध्ये असे टॉपिक्स येतील, असे क्वेश्चन्स येतील जे आयोगाने या ठिकाणी दिलेले नाहीयेत. आणि हा इत्यादीचा जो अर्थ असेल तो आपल्याला कुठून समजेल? PYQ. PYQ त्या ठिकाणी आपली हेल्प करेल या इत्यादीचा अर्थ समजण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी आपल्याला अभ्यास करायचा आहे, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. म्हणजेच जागतिक घडामोडी येतील, महाराष्ट्राच्या घडामोडी येतील आणि भारतातील. मग ह्याच्यामध्ये काही पॉलिटिकल येतील, इकॉनॉमिकल येतील, त्याच्यानंतर कृषी रिलेटेड येतील, काही योजना येतील. सो या सगळ्या चालू घडामोडीचा रेग्युलर अभ्यास आपल्याला करायचा आहे. सामान्य विज्ञान येईल. सामान्य विज्ञानामध्ये आपल्याला तिन्ही टाइप्स जे आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी आणि बॉटनी, हायजीन, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. आणि शेवटी मग अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. सो हे 8 विषय, इवन याला दोघांना जर 1 केलं तर 7 विषयांचा आपल्याला प्रिलिम्ससाठी अभ्यास करायचा आहे. हा झाला थोडक्यात प्रिलिम्सचा सिलेबस. नाव तसाच आपल्याला आयोगाने दिलेला आहे मेन्सचा सिलेबस. सॉरी, सेम आयोगाने दिलेला आहे मेन्सचा सिलेबस. आयोगाचा ऑथेंटिक सोर्स. ठीक आहे. सो मेन्सचा सिलेबस काय असणार आहे? तर मेन्स जे असणार आहे आपल्याला, मेन्स मध्ये 2 पेपर असणार आहे. पेपर 1, पेपर 2 जे 200 मार्क्सचा एक पेपर असणार आहे. एकूण मेन्स असणार आहे 400 मार्क्स, 400 मार्क्सची मेन्स असणार आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये ठीक आहे, हे आपण पाहिलं, शारीरिक चाचणी असेल, PSI पदासाठी मुलाखत असेल. तर मग याचा सुद्धा सिलेबस आयोगाने डिफाईन केलेला आहे. इवन प्रिलिम्स पेक्षा मेन्सचा सिलेबस जो असतो तो अगदी व्यवस्थित डिफाईन केलेला असतो, कारण प्रिलिम्सला क्वेश्चन्स विचारण्याचे जे एरियाज आहेत ते खूप वाईड आहे. बिकॉज तो सिलेबस जो आहे प्रिलिम्सचा हा कोडेड फॉर्मॅट मध्ये असतो. आपण पाहिलं इत्यादी दिलेला आहे आणि इत्यादीचा अर्थ काहीही येऊ शकतो. बट मेन्सच्या बाबतीत तसं होतं का? नाही. मेन्स मध्ये आयोग पूर्ण टॉपिक जे आहे ते व्यवस्थित दिलेले असतात. सो मेन्सचा सुद्धा आपल्याला फर्स्ट पेपर असेल मराठी आणि इंग्रजीचा. मराठी इंग्रजी 50-50 मार्क्स, 50 मार्क्सचा मराठी, 50 मार्क्सचा इंग्लिश. सो 100-100. आणि याचा दर्जा काय असेल? 12वी आणि पदवी. इंग्रजीचा पदवीचा असेल आणि मराठीचा 12वी पर्यंतचा असेल. सो हा 1 तासाचा टाइम, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आयोगाने अगदी व्यवस्थित सगळी परीक्षा पद्धती जी आहे ती डिफाईन केलेली आहे. सेकंड पेपर जो असणार आहे आपला तो असणार आहे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी. हा सुद्धा 100 मार्क्सचा पेपर असेल आणि 100 क्वेश्चन्स असतील आणि 200 मार्क्सचा हा पेपर असेल. ठीक आहे. इकडे सुद्धा सेम 25%चा निगेटिव्ह मार्किंग असेल. 1/4 जे आहे चुकीच्या क्वेश्चनला मार्क्स कट होतील. ठीक आहे. जर अभ्यासक्रम पाहिला तर फर्स्ट पेपरचा मराठी इंग्रजी असणार आहे. मराठी इंग्रजीमध्ये मग तुम्हाला मराठीमध्ये जे आहे तर याचा सुद्धा सिलेबस बघा आयोगाने व्यवस्थित दिलेला आहे. सर्वसामान्य शब्दसंग्रह. ठीक आहे. वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ, उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्न. म्हणजे काय दिसतंय आपल्याला? शब्द संग्रह, वाक्य रचना, व्याकरण विचारणार आहे,
म्हणी विचारणार आहे, वाक्प्रचार विचारणार आहे, ठीक आहे, उतार्यावरील प्रश्न विचारणार आहे. सो हा सिलेबस मराठीचा डिफाईन केला. त्याचप्रमाणे इंग्रजीचा जर पाहिला तर वोकॅब्युलरी सेम, सेंटेन्स स्ट्रक्चर, वाक्य रचना, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस, देन कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. तो इंग्रजी मराठीचा सिलेबस सुद्धा आयोगाने दिलेला आहे. सेकंड, नेक्स्ट आपण जात आहोत तो म्हणजे जीएसचा सिलेबस. सब्जेक्ट डिफरंट आहेत का मेन्सला? ऑब्विसली नाही, फक्त काही ऍडिशन झालेल्या आहेत. ठीक आहे. सो फर्स्ट मेन्स मध्ये पहिला सब्जेक्ट सामान्य बुद्धिमापन व आकलन. ठीक आहे. सो आयोगाने प्रत्येक सिलेबस जो डिझाईन केलेला आहे तर आयोगाचा काहीतरी उद्देश आहे. हेच सब्जेक्ट का दिलेले आहेत आपल्याला स्टडी करायला? बिकॉज ज्यावेळेस तुम्ही अधिकारी बनणार तर त्यांचा काहीतरी प्रॅक्टिकल यूज जो आहे तो होणार आहे आपल्याला. प्लॅनिंग करताना असेल, स्कीम्स डिझाईन करताना असतील, तर ह्या सब्जेक्टचा जो काही नॉलेज आहे बेसिक ते तुम्हाला माहिती हवं आणि त्यासाठी आयोगाने हा सिलेबस सांगितलेला आहे किंवा हे सब्जेक्ट जे आहे ते इन्क्लूड केलेले आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये. सो फर्स्ट सामान्य बुद्धिमापन व आकलन जे आपण प्रिलिम्सला अभ्यास करणार आहोत. मेन्सला थोडंसं लेवल जे आहे, डिफिकल्टी लेवल जी आहे ती थोडीशी इन्क्रीज होते, बाकी काही फरक नाही, सेम सब्जेक्ट आपण प्रिलिम्सला शिकणार आहोत. सेकंड चालू घडामोडी. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हा पार्ट जो आहे चालू घडामोडीचा तो असतो, त्यामुळे वर्षभर का होईना आपल्याला चालू घडामोडी वर्षभराच्या करायच्या आहेत. अंकगणित व सांख्यिकी सेम प्रिलिम्सचा रिपीटेड सिलेबस, नवीन काही करायचं नाही. ठीक आहे. हा मुद्दा नवीन ऍड झालेला माहितीचा अधिकार अधिनियम हा एक अपडेटेड आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हे दोन अधिनियम जे आहेत, दोन कायदे आहेत, ऍक्ट्स आहेत, ते आपल्याला 5-5 मार्कला और इव्हन आता दोन्ही मिळून 5 मार्क्स, 5 ते 6 मार्क्सला हा पॉइंट येतो. त्याच्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. सेकंड पॉलिटी, राज्यशास्त्र. सेम प्रिलिम्सलाही हा सब्जेक्ट आहे, मेन्सला सुद्धा असणार आहे. बट प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये काय फरक असणार आहे तर प्रिलिम्स मध्ये आपल्याला फक्त दिलेलं आहे की राज्यशास्त्र आणि इव्हन खूप थोडे पॉइंट्स दिलेले आहेत की इव्हन डिटेल मध्ये तो सिलेबस दिलेला नाहीये. इकडे जर पाहिलं डिटेल मध्ये आपल्याला पॉइंट सांगितलेले आहे आणि क्वेश्चन याच्या बाहेर जाणार नाही. ठीक आहे. सो फर्स्ट घटना कशी, इकडे बघा पॉइंट आधी. ठीक आहे. भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्य घटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि विधिमंडळ. ठीक आहे. सो हे पॉइंट आणि सेम इथे इत्यादी. आता या इत्यादी मध्ये काय येणार आहे तर हे सगळं, हे तर ब्रॉड झालं, पॉइंट दिलेले आहेत आयोगाने आणि इकडे तो सिलेबस पुन्हा डिकोड करून सांगितलेला आहे. घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका, तत्वे, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्य, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य म्हणजे सेक्युलर स्टेट, मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण. बघा किती छोटा पॉइंट सुद्धा आयोगाने दिलेला आहे. शिक्षणावरती बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. इव्हन राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आहे आपला त्याच्यावरती. युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्पॉर्टंट टॉपिक, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ त्याच्यामध्येही डिफाईन केलेले आहे. काय स्टडी करायचं याच्यामध्ये? कर्तव्य, अधिकार व कार्य. ठीक आहे. सो पॉइंट देताना आयोगाने इकडे क्लिअरली सांगितलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस हा टॉपिक
वाचाल तर तुम्हाला त्यात कशावरती फोकस करायचं आहे, क्वेश्चन जाणार कुठे आहे. सेम राज्य विधिमंडळ, त्यात काय स्टडी करायला सांगितलं आयोगाने, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, कार्य व कर्तव्य, विधी समिती. सो अशा पद्धतीने सिलेबस आयोगाने मुख्य इथे इत्यादी दिले का, यस दिले. हा इत्यादी मध्ये काय येईल अगेन, कोण सांगेल, PYQ सांगेल. इत्यादी मध्ये आपल्याला काय आयोगाला एक्सपेक्टेड आहे किंवा कोणते टॉपिक आहे जे आयोगाने इथे दिलेले नाही बट आयोगाचा फोकस त्या टॉपिक वरती आहे. ठीक आहे. सेकंड, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. सेम अगेन याचा सुद्धा सिलेबस जो आहे आयोगाने अत्यंत व्यवस्थितपणे दिलेला आहे. हिस्ट्रीचे बुक्स जर बघितले मार्केटमध्ये तर हे ठोकळे जे असतात एवढे ठोकळे आहेत, अनेक पुस्तकं आहेत. विद्यार्थी एक झालं दुसरं झालं बट हिस्ट्री काय डोक्यात जात नाही आणि हिस्ट्रीला जो मार्क्सचा रेशो आहे तो बऱ्याच स्टुडंट्सचा कमी आहे. बट काळजी करायचं काहीच कारण नाहीये. आयोगाने सिलेबस सांगितलाय, PYQ दिलेत आणि त्यालाच धरून आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. सो आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला आपण तर ठीक आहे, सामाजिक आर्थिक जागृती, महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतिक वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी, हा सगळा सिलेबस आपण नंतर डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. जस्ट आपण इथे फक्त एक ओव्हरव्ह्यू घेत आहोत की सिलेबस दिलेला आहे आणि सिलेबसचं इम्पॉर्टन्स काय आहे आपल्यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये. सिमिलरली जर पुढे गेलं, हिस्ट्री आपल्याला कुठे असणार आहे, प्रिलिम्सलाही असणार आहे, मेन्सला पण असणार आहे. सेम पुढे गेलं तर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. भूगोल आपल्याला अगेन प्रिलिम्स मेन्स दोन्हीकडे असणार आहे आणि सिमिलरली भारताचा ऍज वेल ॲज महाराष्ट्राचा दोन्ही भूगोल आपल्याला अभ्यासायचे आहे. मी इथे जिओग्राफीसाठी लेक्चर घेणार आहे, भूगोलासाठी. सो आपण लेक्चरच्या पुढच्या टप्प्यात महाराष्ट्राचा भूगोल अगदी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सो अगेन नवीन टॉपिक ऍड केलेला आहे आयोगाने, पर्यावरण. भूगोलाचं जर पाहिलंय तर वेटेज इकडे एक 12-13 क्वेश्चन, इव्हन 10 क्वेश्चन अराउंड मेन्सला आणि 5 क्वेश्चन्स जे आहे ते पर्यावरण, हे 2 मार्क्सचे क्वेश्चन. सो 15 × 2 30 मार्क्स जो आहे तो मेन्सला आपल्याला भूगोल असणार आहे आणि प्रिलिम्सला 15 मार्क्स. सो टोटल सब्जेक्ट जो आहे 45 मार्क्सचा आपल्याला हा सब्जेक्ट शिकायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याला सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. ठीक आहे. अगेन सेम प्रिलिम्सला आहे, मेन्सलाही आहे, सेम आहे. नवीन काय आहे याच्यात तर हे दूर संवेदन, रिमोट सेन्सिंग हा जस्ट 2023ला मुद्दा ऍड झालेला आहे. हवाई व ड्रोन छायाचित्रण, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, भौगोलिक माहिती प्रणाली व त्यांचे उपयोजन. इकडे आयोगाने इंग्लिशमध्ये टॉपिक दिलेले आहेत, मराठीमध्ये समजायला अवघड जातं. सो हे टॉपिक आपल्याला पाहायचे आहेत, डिटेलमध्ये करायचे आहेत. बिकॉज स्पर्धा परीक्षामध्ये एक मार्क्सला इव्हन पॉइंट्सला खूप महत्व आहे. अनेक विद्यार्थी आहे जे पॉइंट्सच्या फरकाने रिझल्टच्या बाहेर आहे. सो आपल्याला कशी एक होलिस्टिक, एक परिपूर्ण असा अभ्यास करायचा आहे जेणेकरून त्या पॉइंटनी आपला रिझल्ट राहता कामा नये. ठीक आहे. सो नेक्स्ट, तो सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, फक्त हा पार्ट जो आहे E आणि F तो आपला मेन साठी ऍड होईल. ठीक आहे. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर अर्थव्यवस्था, इकॉनॉमी, सेम प्रिलिम्सला आहे, मेन्सला सुद्धा आहे. इकडे आयोगाने इकॉनॉमीचा जर पाहिला तर व्यवस्थित डिफाईन केलेला आहे सिलेबस.
इकडे तर मुद्द्यांसकट दिलेला आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था. ठीक आहे, भारतीय अर्थव्यवस्था याच्यात सुद्धा आयोगाने सांगितलेलं आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. सेकंड, भारतीय अर्थव्यवस्था. सेकंड टॉपिक मध्ये सुद्धा दिलेलं आहे की काय अपेक्षित आहे, तुम्ही भारताची अर्थव्यवस्था जो आहे तो अभ्यासली पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, आर्थिक सुधारणा, भारतीय शेती, कृषी प्रधान देश आहे भारताची अर्थव्यवस्था, अजूनही कृषी आधारित आहे, तर भारतीय शेतीबद्दल तुम्ही अभ्यास केला पाहिजे. सहकार क्षेत्र महत्वाचं भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी. मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था. काळजी करू नका, हा सिलेबस आपण पुन्हा एकदा डिटेल मध्ये पाहणार आहोत. इथे फक्त आपण ओव्हरव्ह्यू घेत आहोत. ठीक आहे. उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. सो हा पूर्ण आयोगाचा सिलेबस होता. ठीक आहे. सो या सिलेबस थ्रू आणि PYQ थ्रू आपल्याला पोहोचायचं आहे पोस्ट पर्यंत, कारण आपलं एम आहे या ठिकाणी पोस्ट घ्यायची आहे, अधिकारी बनायचं आहे. मग हेल्प कोण करणार तुमची हेल्प याच्यामध्ये? याच्यामध्ये तुमची हेल्प करण्यासाठी आलेलं आहे MPSC गाईड. MPSC गाईड बाय UPSC, जे स्टार्ट करत आहे कंबाईन साठी इंटिग्रेटेड बॅच. प्रिलिम प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू, पूर्ण काही मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. स्क्रीनवरती जो काही नंबर आहे तो तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. बॅचेस ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रोव्हाइड केल्या जातील. खूप टीचिंग स्टाफ जो आहे, फॅकल्टीज जे आहे, रेप्युटेड फॅकल्टीज आहे, ज्यांना 10+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, जे तुम्हाला हेल्प करतील तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. का हेल्प घ्यावी? बिकॉज ज्या काही मिस्टेक्स होतात ना, त्या मिस्टेक्स हे खूप काही तुमचं घेतं. तुमची एनर्जी ड्रेन करतात, तुमचा पैसा जातो, तुमचे उमेदीचे जे काही वय असतं ते जातं, टाइम घेतं, प्लस तुम्हाला मेंटली जे आहे ह्या चुका तुम्हाला हॅम्पर करतात. सो आय विल सजेस्ट की हेल्प घ्या. सो नेक्स्ट नाव आता आपण मी जे आहे त्या MPSC गाईडला मी जॉग्रफी म्हणजे गोल गोल भूगोल हा विषय शिकवणार आहे. एकदम आयोगाच्या पॅटर्नला धरून आपण या विषयाकडे जाणार आहोत. तसेच बाकीचे जे सब्जेक्ट आहेत, बाकीचे जे टीचर्स जे आहेत अकॅडमीमध्ये, अगदी तुम्हाला पोस्ट मिळेपर्यंत व्यवस्थित गाईड करणार आहोत आम्ही सगळे. आमच्याकडे मेंटॉरशिप बॅच आहे. मी स्वतः मेंटॉर करतेय, बिकॉज मलाही या क्षेत्रामध्ये इव्हन 6 ते 7 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आय हॅव गॉन थ्रू ऑल द स्टेजेस ऑफ द एक्झामिनेशन. सो पर्सनल मेंटॉरशिप असेल ती प्रोव्हाइड केली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 to 1 जे आहे गायडन्स दिला जाईल. तो या सगळ्या ज्या बॅचेस आहेत तो तुम्ही इन्क्वायरी करू शकता, जो नंबर आहे त्याच्यावरती, आणि इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ठीक आहे. सो नाऊ आपण मूव ऑन करू आपल्या विषयावरती, भूगोल. ठीक आहे. सो भूगोल का स्टडी करायला सांगितलेला आहे आयोगाने? आयोगाने विषय दिलेला आहे भूगोल. याचा अर्थ आयोगाला काहीतरी अपेक्षित आहे. म्हणजे काय तर आयोगाला जर अधिकारी घ्यायचे आहेत, अधिकारी बनवायचे आहे, तर भूगोल का दिलेला आहे हा विषय आयोगाने? ठीक आहे. तर याच्या मागे एक पर्पज आहे, तो म्हणजे जसा आपला भूगोल चेंज होत जातो, जॉग्रफी प्रत्येक एरियाची सेम असते का? हवामान, कोकणचं हवामान आणि विदर्भातील हवामान सेम आहे का? इवन दिवसभरात
आपलं हवामान तापमान जे आहे ते सेम असतं का? ऑब्व्हियसली नाही. सो जिओग्राफी वाईज काय काय चेंज होतं, त्या ठिकाणची टोपोग्राफी भौगोलिक परिस्थिती जी आहे ती बदलते. ठीक आहे. सेकंड, वस्ती जी आहे, नागरी वस्ती दाट की विरळ हे कशावरती डिपेंड असते? जिओग्राफीवरती. ठीक आहे. इवन बघा मुंबई पुणे लोकसंख्येची घनता प्रचंड आहे, तेच तुम्ही गडचिरोली हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गेला तर कमी लोकसंख्येची घनता कमी आहे. सो ह्या गोष्टींचा का आपल्याला अभ्यास करायचा आहे? बिकॉज उद्या अधिकारी झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस स्कीम्स बनवणार आहात, योजना राबवणार आहात, तर त्या योजना राबवताना तुम्ही त्या ठिकाणचा भौगोलिक प्रदेश जो आहे, त्या ठिकाणची जिओग्राफी जी आहे ती समजून घेऊन हे प्लान्स जे आहे ते बनवणार आहात आणि इम्प्लिमेंट करणार आहात. बिकॉज या सगळ्या गोष्टी त्या प्लॅनिंग वरती इम्प्लिमेंटेशन वरती इम्पॅक्ट पाडतात आणि तेच मोटिव्ह आहे आयोगाचं की तुम्ही जिओग्राफी शिकायला हवा. ठीक आहे. सो आता जिओग्राफी मध्ये ज्यावेळेस आपण शिकणार आहोत, मी आधी सांगितलं की मुलांचं असतं की बुक लिस्ट सांगा, बट आयोगाने बुक लिस्ट दिली आहे का? नाही दिली. सो मी ऑथेंटिकली सांगू शकत नाही की हे बुक्स वाचा, क्वेश्चन त्याच्यातूनच येतील आणि त्याच्या बाहेर जायची गॅरंटी नाही. ही गॅरंटी मी देऊ शकते का? नाही. त्यामुळे अगेन जिओग्राफी मध्ये सुद्धा आपल्याला कसं जायचं आहे? तर सिलेबस आणि PYQ. सो सिलेबस जो आहे तो काय करणार आहे? आपली बाउंड्री डिफाइन करणार आहे. या बाउंड्रीच्या आतच आपल्याला खेळायचं आहे, बाउंड्रीच्या बाहेर जायचं नाही. बाउंड्रीच्या बाहेर गेलं की मॅच मधून आउट. ठीक आहे. सो ही जी बाउंड्री आहे तर ती आपल्याला आयोगाने आखून दिलेली आहे आणि ती आपल्याला त्याच्या आतमध्येच खेळायचं आहे. तर हा सिलेबस जो आहे आयोगाने, मी सांगितलं, कोडेड फॉर्म मध्ये दिलेला आहे आणि क्वेश्चन्स असतील की आयोगाने जे टॉपिक्स दिलेले आहेत त्याच्या बाहेरही क्वेश्चन जातात, दरवर्षी जातात, बिकॉज इत्यादी दिलेला आहे आयोगाने. ठीक आहे. तो हा इत्यादी जो आहे तो आपण डिकोड करणार आहोत PYQच्या मदतीने. ठीक आहे. त्यामुळे मी काय सजेस्ट करेल की बुक लिस्ट घेण्याऐवजी, बुक घेण्याऐवजी फर्स्ट तुम्ही 2 झेरॉक्स घ्या. एक सिलेबसची झेरॉक्स असली पाहिजे तुमच्याकडे. ठीक आहे. तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करताय, लायब्ररीमध्ये असू दे, घरात स्टडी टेबल असू दे, तो सिलेबस तुम्ही त्या ठिकाणी चिटकून ठेवला पाहिजे. आणि दुसरी सिलेबसची झेरॉक्स असेल ती 24/7 तुमच्या जवळ असली पाहिजे. असली पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. आणि सेकंड तुम्ही झेरॉक्स घ्याल त्या म्हणजे PYQच्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सच्या. मार्केटमध्ये अनेक ठोके आलेले आहेत PYQ, ज्याच्यामध्ये सेग्रिगेटेड फॉर्म मध्ये PYQs दिलेले आहेत, टॉपिक वाईज PYQ दिलेले आहेत. सो तुम्ही ते यूज करू शकता किंवा आयोगाच्या वेबसाईटवर आयोगाने प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत, पेपर्स जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. सो आता तरी तुम्ही 2020 ते 2025 पर्यंतच्या सगळ्या क्वेश्चन पेपर्सच्या झेरॉक्स स्वतःजवळ ठेवा, प्रिलिम्स प्लस मेन्स. ठीक आहे. या 2 गोष्टी ज्या आहेत अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. सो ह्या 2 गोष्टी तुम्हाला सोबत ठेवायच्याच आहे. PYQ आणि बिकॉज हे ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षामध्ये उतरायचं ठरवता, सर्वजण सांगतात की सिलेबस आणि PYQ खूप इम्पॉर्टंट आहे बाबा, बट आपल्याला कळत नाही त्याचा इम्पॉर्टन्स की हे यूज कसं करायचं. ज्यांना यूज याचा समजतो ते मेरिट लिस्ट मध्ये येतात, ज्यांना यूज समजत नाही ते पुस्तकात दिवसभर लायब्ररीत गुरफटत बसतात आणि आपल्याला ते करायचं नाही. लवकरात लवकर यायचंय आणि लवकरात लवकर इथून बाहेर पडायचं
आहे. ठीक आहे. सो सिलेबस आपली बाउंड्री डिफाईन करेल आणि PYQs आपल्याला सांगतील की टॉपिकचा इम्पॉर्टन्स किती आहे. ठीक आहे, टॉपिकचा इम्पॉर्टन्स. बरेचसे टॉपिक आयोगाने दिलेले आहे, सगळ्यांवरती सेम क्वेश्चन येत नाही. ठीक आहे, एखाद्या टॉपिक वरती यावर्षी 2 क्वेश्चन येतील, नेक्स्ट इयर येणारही नाही, त्याच्या नेक्स्ट वर्षी त्याच्यावरती 5 प्रश्न येतील. सो आकडेवारी आयोग चेंज करतं, आयोगाला तो अधिकार आहे. ठीक आहे. सो PYQs आपल्याला हेल्प करतील की प्रत्येक टॉपिकचा इम्पॉर्टन्स किती आहे, कोणत्या टॉपिकला आपण किती टाइम अलोकेट केला पाहिजे, किती इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला PYQs सांगतील, काय सांगतील तर कोणता टॉपिक, एखादा टॉपिक स्टडी कसा करणार. ठीक आहे, की त्याच्यामध्ये फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहेत की त्याच्यामध्ये कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. सो PYQsच्या हेल्पने आपल्याला या गोष्टी डिकोड होतील, टॉपिकचा इम्पॉर्टन्स आणि स्टडी कसा करायचा पर्टिक्युलर टॉपिक. ठीक आहे. तो त्यामुळे ह्या ज्या झेरॉक्स ज्या आहेत ते सुरुवातीला घ्या, सिलेबस सारखा डोळ्याखालून जाऊ द्या. सकाळ संध्याकाळ बघताय सिलेबस पाठ करायची गरज नाही, आपोआप तो होऊन जातो. जस्ट यू नीड टू बघायचं आहे, सकाळी उठताय, अभ्यासाला बसताय, एकदा आयोगाचा सिलेबस बघून घ्या. ठीक आहे. संध्याकाळी झोपताय, आयोगाचा सिलेबस बघून झोपा, कोणते टॉपिक दिलेले आहेत. डिरेक्टली आपण काय करतो, आपण नवीन आहात, आता तुम्ही खूप सारी एनर्जी असते, मनात ठरवूनच आलेलो असतो यावर्षी अधिकारी बनूनच बाहेर पडेल. ठीक आहे, खूप एनर्जी असते आपल्याकडे. नवीन मुलं जे असतात एनर्जेटिक, व्हेरी एनर्जेटिक. ठीक आहे. मग त्यांना सांगितलेलं जातं की त्यांना असं होतं कधी उठून मी एखादं पुस्तक भरभर वाचतो आणि संपवते. पुस्तकं संपवायची असतात त्यांना. सो बुक्स आणतात मार्केटमधून, हे मोठे बुक्स ठोके. ठीक आहे. मग सुरुवातीपासून अगदी प्रस्तावना दिलेली असते लेखकाने, त्याच्यापासून शेवटच्या पानापर्यंत ज्याच्यावरती टॉपर्सचे फोटो असतात जनरली, सो तिथपर्यंत मला संपवायचं आहे बुक्स. टाइम टेबल बनवायला सांगितलेलं असतं. सो टाइम टेबल बनवतात. 300 पेजेसचं बुक आहे. ठीक आहे, माझी कॅपॅसिटी 50 पेजेसची आहे. सो मी 6 दिवसात दररोज 50 वाचलं तरी कम्प्लीट होईल. असं सिलेबस वगैरे आपण काही बघत नाही, बिकॉज आपल्याला सांगितलं जातं ऑथेंटिक आयोग ह्या बुक्सच्या बाहेर जात नाही. सो आपण काय करतो, सुरुवात सकाळी गेलो, लायब्ररीत मस्त नाश्ता करून जातो, फुल एनर्जी आहे, संपवायचं, नवीन विषय असतो. ठीक आहे, बुक वाचायला सुरुवात केली, ढकलत संध्याकाळपर्यंत 50 पेजेस पूर्णही केले. ठीक आहे. दिवसभर एक सब्जेक्ट वाचलेला असतो, अधिकारी बनायचंय स्वप्न असतं, उद्या पुन्हा जोमाने उठणार. बट नेक्स्ट डेला काय होतं, ते जे एन्थुझियाझम होतं ते हळूहळू थोडस डाऊन होतं. नेक्स्ट डेला किती क्वेश्चन, किती पेजेस कंप्लीट होतात, अराउंड 40 to 45. ठीक आहे. त्याच्या नेक्स्ट डेला आणखी एन्थुझियाझम जे आहे ते कमी होतं. 2 दिवस आपण ऑलरेडी तो सब्जेक्ट वाचलेला आहे, लाईक जिओग्राफी वाचलेला आहे. तिसऱ्या दिवसात भूगोलासोबत डोकं पण गोल गोल फिरायला लागतं. मध्येच मग संडे येतो, संडेला सुट्टी हवी, आठवडाभर अभ्यास केलाय, कोणाचा मित्राचा बर्थडे येतो. ठीक आहे, कुठेतरी काहीतरी प्लॅन बनतो, कुठेतरी ओपन सेशन असतं, सो आपण तिकडे जातो आणि तो जो रिव्हिजनचा टाइम आहे तो संपतो, किंवा फर्स्ट रीडिंग असते तो. ठीक आहे. असं करत करत ज्या सब्जेक्टला, ज्या पुस्तक वाचायला आपल्याला 6 दिवस, ठीक आहे, 6 दिवस आपण अलोकेट केले होते, तिथे जातात ते 15 ते 20 दिवस. ठीक आहे, 15 ते 20 दिवसांवरती आपण जातो. ठीक आहे. सो आउटपुट काय येणार त्याच्यातनं, जस्ट आपल्याला एक बुक, आपण एक मोठं बुक आहे ते संपवलंय याचं सॅटिस्फॅक्शन. इवन नवीन मुलं काय करतात,
फर्स्ट रिडिंग मध्ये बुक घ्यायला जाताना हायलायटर घेतो, 5 ते 6 कलरचे हायलायटर्स येतात मार्केटमध्ये. सो व्हॉट डू दे, ते काय करतात, बुक वाचायला लागलं की हे ग्रीन, येल्लो, जी फॅक्ट्स दिसेल त्याला हायलाइट करत जातो आपण. ठीक आहे, आणि शेवटी शेवटी पुस्तक पूर्ण येल्लो आणि ग्रीन होऊन जातो. नेक्स्ट टाइम वाचताना समजत नाही की एवढं सगळं इम्पॉर्टंट आहे का या बुकमध्ये. सो या छोट्या मिस्टेक्स आहेत ज्या आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. ठीक आहे, सो त्यामुळे आपण जाणार आहोत या 2 गोष्टींकडेच, सिलेबस आणि PYQ खूप इम्पॉर्टंट आहेत. इवन येणारे जे लेक्चर्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लाईक PYQ चा अनालिसिस कसं करायचं, सिलेबस कसं समजून घ्यायचा, सेकंड नोट्स कसे प्रिपेअर करायचे, थर्ड रिव्हिजन टेक्निक्स काय आहेत, बिकॉज रिव्हिजन आणि रीडिंग याच्यामध्ये डिफरन्स आहे. आपण काय करतो, रीडिंग, रिव्हिजन नो. सो रिव्हिजन्सच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ठीक आहे, त्या शिकणार आहोत. सो येणारे जे लेक्चर्स असतील, इवन बुक कसं रीड करायचं, ठीक आहे, सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते येणाऱ्या लेक्चर्स मध्ये आपण बघणार आहोत. बट तूर्ततः जिओग्राफी माझा सब्जेक्ट आहे, तर आपण जिओग्राफीच्या सिलेबसचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ, जेणेकरून नेक्स्ट सेशन पासून आपण जिओग्राफीचा अभ्यास सुरू करू शकतो. ठीक आहे, सो ओके, ठीक आहे. सो आपण काय शिकणार आहोत, पर्टिक्युलरली मी काय शिकवणार आहे तर भूगोल. ठीक आहे, सो भूगोलाचा जर तुम्ही सिलेबस पाहिला, ठीक आहे, आपण एकदा डिटेल मध्ये बघू. ठीक आहे, सो प्रिलिम्स मध्ये भूगोल. ठीक आहे, सो भूगोलामध्ये काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, उद्योग, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. ठीक आहे, सेम मेन्स मध्ये गेलं. ओके, आता हे जे टॉपिक आहेत तर हेच आपल्याला मेन्स मध्ये असणार आहे. आधी काय होतं, आता इथे दिलेलं आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह. ठीक आहे, म्हणजे फोकस काय असणार आहे, महाराष्ट्र. बट ह्याचा अर्थ होतो का की इंडियन जिओग्राफीवरती क्वेश्चन जाणार नाही. इंडियन जिओग्राफीवरती आयोगाचा फोकस वाढत आहे. जनरली 2022च्या आधी इंडियन जिओग्राफीला प्रिलिम्सला 15 क्वेश्चन्स पैकी 1 ते 2 क्वेश्चन्स जायचे, एकदम इझी कॅटेगरीतले. सो स्टुडंट काय करायचे, प्रिलिम्स साठी इंडियन जिओग्राफी टाळायचे, इवन अभ्यासही नव्हते करत. ठीक आहे, बिकॉज फोकस महाराष्ट्राचा जिओग्राफी होता. बट लास्ट 2-3 इयर्सचे जो क्वेश्चन्स तुम्ही पाहिले तर आयोग भारताच्या जिओग्राफीवरती फोकस करत आहे, आणि त्यामुळे इथे आपल्याला इंडियन जिओग्राफी जो आहे तो सुद्धा बघायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. सो आणि मेन्सला जर तुम्ही गेला, ओके, हा आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. हा, ठीक आहे, सेम टॉपिक आहे महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक फिजिकल जिओग्राफी. ठीक आहे, देन हवामानशास्त्र, क्लायमेट, पर्जन्यमान, तापमान. ठीक आहे, त्याच्यानंतर नद्या, पर्वत, पठार, भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने, खनिजे.
ठीक आहे. सो हा जो पार्ट येईल, ठीक आहे, इथपर्यंत, तो हा असेल फिजिकल जिओग्राफी. आणि इकडचा खालचा जो पार्ट आहे तो आहे ह्युमन जिओग्राफी. म्हणजे मेन्सला आपल्याला काय आहे, ह्युमन जिओग्राफी सुद्धा स्टडी करायचं आहे. ठीक आहे, ह्युमन जिओग्राफी सुद्धा आपल्याला पाहून घ्यायचं आहे. इथे स्पेसिफिकली भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल दोन्ही सांगितलेलं आहे, त्यामुळे दोन्ही आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे. याचबरोबर पर्यावरणाचाही पार्ट ऍड झालेला आहे नवीन. सो हा 5 मार्क्सला जो आहे, 5 मार्क्सला, ठीक आहे, हा पर्यावरण आपल्याला येणार आहे. हे 10 मार्क्स आणि हा 5. सो पर्यावरण सुद्धा आपण शिकणार आहोत. ठीक आहे, कारण की आपल्याला प्रत्येक एक मार्क्स जो आहे तो ऍड करायचा आहे आपल्या रिझल्ट मध्ये. ठीक आहे, तो थोडस डिटेल मध्ये पाहूया आपण. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये आपण पाहिलं आपल्याला काय करायचं आहे, महाराष्ट्राची जिओग्राफी विशेष संदर्भासहित प्लस आपल्याला पाहायचं आहे इंडियन जिओग्राफी. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, तो महाराष्ट्राच्या जिओग्राफी मध्ये मग कोणते पॉइंट्स येतील. ठीक आहे, सो महाराष्ट्राची जिओग्राफी स्टडी करताना आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्राचा राजकीय भूगोल. ठीक आहे, राजकीय भूगोल म्हणजे काय. ठीक आहे, राजकीय भूगोल, राजकीय म्हणजे आपण स्थापन केलेला महाराष्ट्र, जो आपण 1 मे 1960 ला स्थापन केला. तर हा राजकीय भूगोल म्हणजे काय, तर महाराष्ट्राचा विस्तार, महाराष्ट्राच्या सीमा, महाराष्ट्रातील जिल्हे, स्वातंत्र्यापूर्वी किती होते, आता किती झालेले आहेत, त्यांच्या किती राज्यांना आपल्या बाउंड्रीज लागलेल्या आहेत, शेजारील देश कोणते आहेत, राज्य कोणते आहेत, हे सर्व आपल्याला राजकीय भूगोलात शिकायचं आहे. ठीक आहे, तो फर्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे आपला. ठीक आहे, ठीक आहे. सो फर्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक पॉइंट असणार आहे राजकीय भूगोल. त्याच्यामध्ये या सर्व हा एक इम्पॉर्टंट आहे बिकॉज याच्यावरती प्रिलिम्स प्लस मेन्सला क्वेश्चन्स दिसतात. ठीक आहे, आयोग विचारतं कोणत्या जिल्ह्याला किती आहे, याच्यामध्ये आपल्या प्रशासकीय विभाग येतात, प्रशासकीय विभाग किती आहेत, त्या विभागात जिल्हे किती आहेत, तालुके किती आहेत. ठीक आहे, सो हे प्रश्न त्याच्यामध्ये एरिया वाईज मोठा तालुका कोणता, एरिया वाईज छोटा तालुका कोणता. ठीक आहे, सो या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये आपल्याला शिकायच्या आहेत राजकीय भूगोल. ठीक आहे, सो सेकंड जर टॉपिक पाहिला आपण महाराष्ट्रामध्ये शिकायचा तो आहे प्राकृतिक भूगोल. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. ठीक आहे, म्हणजे काय, तर राजकीय भूगोलामध्ये आपण महाराष्ट्राच्या मानवी बाउंड्रीज ज्या तयार केलेल्या आहेत, जी मानवी रचना केलेली आहे, तो आपण राजकीय भूगोल पाहिला. इथे बघतोय प्राकृतिक भूगोल. तर याच्यामध्ये काय बघणार आहोत, तर निसर्गाने महाराष्ट्राच्या बाउंड्रीज कशा तयार केलेल्या आहेत. ठीक आहे, नैसर्गिक सीमा. ठीक आहे, नैसर्गिक सीमा पाहणार आहोत आपण. ठीक आहे, म्हणजे या बाजूला महाराष्ट्राच्या अरबी समुद्र आहे, वरती सातपुडा पर्वत आहे. ठीक आहे, खाली कोणती डोंगर रांग आहे, तर हे सर्व आपण प्राकृतिक भूगोल मध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहेत,
ठीक आहे, प्राकृतिक विभाग आहेत. कोणते आहेत? सगळ्यात पहिल्यांदा कोकण किनारपट्टी, ठीक आहे. सेकंड सह्याद्री पर्वत, आणि तिसरा आहे पठार, महाराष्ट्र पठार, ठीक आहे. तो या गोष्टी आपण प्राकृतिक भूगोलमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे. अनेक पर्वतरांगा आहेत यामध्ये, त्या आपण शिकणार आहोत, ठीक आहे. थर्ड इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला महाराष्ट्राच्या जिओग्राफी मध्ये असणार आहे, तो म्हणजे नदी प्रणाली. नदी प्रणाली. मग नदी प्रणालीमध्ये आपण महाराष्ट्रातल्या सर्व नद्या ज्या आहेत, प्रमुख नद्या त्या बघणार आहोत. त्याच्यामध्ये पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी नद्या पाहणार आहोत. त्याचबरोबर कोकणातील नद्या आपण शिकणार आहोत, ठीक आहे. महाराष्ट्रामधील जर प्रमुख जर आपण पाहिला तर गोदावरी, कृष्णा, भीमा, त्याच्यानंतर पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, तो प्राणहिता, ह्या ज्या काही इम्पॉर्टंट रिव्हर्स आहे. आणि पश्चिम वाहिनी 2 इम्पॉर्टंट आहे, नर्मदा, तापी. त्याचबरोबर कोकणातील नद्या, तर या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नदी उगम कुठे पावते, तिच्या उपनद्या कोणत्या आहेत, डाव्या उपनद्या कोणत्या आहेत, उजव्या कोणत्या आहेत, या सर्वांवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि ते आपल्याला स्टडी करायचे आहेत, ठीक आहे. तर नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक जर आपण पाहिला, ठीक आहे, हा थर्ड झाला. फोर्थ जर आपण पाहिला तर तो आहे फोर्थ टॉपिक इम्पॉर्टंट, हवामान. थोडासा क्लिष्ट टॉपिक, समजायला अवघड, बिकॉज कन्सेप्ट ज्या आहेत हा पूर्ण कन्सेप्ट वरती टॉपिक असणार आहे. हवामानामध्ये आपल्याला काय पाहायचं तर हवामानाचे वर्गीकरण, ठीक आहे. हवामान वर्गीकरण, त्याच्यामध्ये आपले 3 ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे 3ही ऋतू आपल्याला अभ्यासायचे आहेत. या ऋतूमध्ये आपल्याला पाहायचं आहे तापमान कसं असणार आहे, दैनिक तापमान कक्षा कशी असणार आहे, कक्षा, आर्द्रता कशी असणार आहे, ठीक आहे. प्रत्येक ऋतूमध्ये वारे कोणते वाहत आहे, ठीक आहे. दाब, हवेचा दाब कसा असणार आहे, ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला हवामान या टॉपिक मध्ये कव्हर करायच्या आहे. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन द जिओग्राफी. दरवर्षी क्वेश्चन्स असणार म्हणजे असणार आहेत. याच्यामध्ये आपल्याला अजून पाहायचं आहे डॉक्टर त्रिवार्था जे आहेत, ओके, ठीक आहे. डॉक्टर त्रिवार्था यांनी महाराष्ट्राच्या हवामानाचं जे वर्गीकरण केलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे, ठीक आहे. सो महाराष्ट्राच्या हवामानाचं वर्गीकरण आपण पाहणार आहोत, ठीक आहे. बाय डॉक्टर त्रिवार्था क्वेश्चन्स विचारले जातात त्यांनी केलेल्या वर्गीकरणावरती, ठीक आहे. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो असणार आहे आपला
फोर्थ नंतर फिफ्थ, तो असणार आहे लोकसंख्या. अगेन इम्पॉर्टंट टॉपिक. लोकसंख्या स्टडी केल्याशिवाय तुम्ही प्लॅनिंग करू शकत नाही. ठीक आहे. 2015 ते 2020 पर्यंत जे क्वेश्चन पाहिले, इवन 22 पर्यंतचे लोकसंख्या टॉपिक वरती आयोग प्रिलिम्सला 2 ते 3 क्वेश्चन्स आणि मेन्सला इवन 4 ते 5 क्वेश्चन्स पर्यंत आयोग केलेला आहे. बट हा जो टॉपिक जो आहे एक 23, 24, 25 पाहिला, तो टॉपिक वरती क्वेश्चन्स जे आहे थोडेसे कमी झालेले आहे. बट अगेन इट इज अन इम्पॉर्टंट टॉपिक. याच्या आत जवळजवळ आपल्याला 13 मुद्दे जे आहेत ते स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, ठीक आहे, इन्क्रीज, डिक्रीज, ठीक आहे, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, तसे वेगवेगळे 13 मुद्दे जे आहे ते आपल्याला याच्या अंडर कव्हर करायचे आहे. याच्यामध्येच आपल्याला एक टॉपिक बघायचा आहे, तो म्हणजे मायग्रेशन, म्हणजेच स्थानांतर. ठीक आहे. हा टॉपिक सुद्धा आपण लोकसंख्या या टॉपिकच्या अंडर कव्हर करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे 6वा, तो म्हणजे खनिज संपत्ती. खनिज संपत्ती. कोणत्या जिल्ह्यात कोणती खनिजे भेटतात, बिकॉज त्या खनिजांवरती त्या ठिकाणची इकॉनॉमी, इवन महाराष्ट्राची इकॉनॉमी डिपेंडेंट असते. ठीक आहे. जर बघायला गेलं तर गडचिरोली, चंद्रपूर जो पूर्व विदर्भाचा पार्ट आहे त्यामध्ये भरपूर खनिज संपत्ती आहे. तो तिथली इकॉनॉमी वेगळी आहे. ते जर तुम्ही सह्याद्रीमध्ये गेला तिकडची इकॉनॉमी वेगळी आहे, बिकॉज तिकडे खनिजे नाही भेटत जास्त. ठीक आहे. सो खनिज संपत्ती हा टॉपिक सुद्धा इम्पॉर्टंट आहे. दरवर्षी क्वेश्चन जातो याच्यावरती. ठीक आहे. देन खनिज संपत्ती प्लस आपल्याला याच्यात ऊर्जा साधने, हा एक टॉपिक जो आहे तो सुद्धा आपल्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. सो हे 6 टॉपिक जे खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. इतरही टॉपिक आहेत. कोणते? वनसंपत्ती, सेकंड पर्यटन, थर्ड वाहतूक व दळणवळण, ठीक आहे. चौथा वाहतूक व दळणवळण, कृषी. ठीक आहे. सो हे टॉपिक आणि एक 6th ओके खनिज संपत्ती, पर्यटन, वन, वाहतूक व दळणवळण, कृषी. आणि 7 इम्पॉर्टंट टॉपिक सांगेल, मृदा संपत्ती. ठीक आहे. बिकॉज प्रत्येक ठिकाणी आढळणारे खडक वेगळे आहेत, मृदा वेगळी आहे. कोकणात जी जांभी मृदा सापडते ती तुम्हाला विदर्भात सापडणार नाही किंवा पठारावरती सापडणार नाही. त्यानुसार काय बदल होतील, त्या ठिकाणी असणारे जे काही वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस होतील. पिकं जी होणार आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस होतील. ठीक आहे. सो मृदा संपत्ती हा सुद्धा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. ठीक आहे. तो हे जे टॉपिक आहेत तो हे इम्पॉर्टंट नाही असं आहे का? अजिबात नाही. येस, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बट ज्यावेळेस आपण PYQ अनालिसिस करू त्यावेळेस तुम्हाला समजेल की या टॉपिक वरती येणारे क्वेश्चन्स ऍज कम्पेअर टू हे टॉपिक जे इम्पॉर्टंट 7 टॉपिक सांगितले ते कमी आहेत.
सो त्याच्यावरून काय समजतं आपल्याला की या टॉपिकला हे टॉपिक इम्पॉर्टंट आहेतच, अभ्यास करायचा आहे, सगळ्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, कारण एक एक मार्क इम्पॉर्टंट आहे. मी आधी सांगितलं आपल्याला एक परिपूर्ण तयारी करून अटेम्प्ट द्यायचा आहे. ठीक आहे. सो हे टॉपिक, हे सगळे टॉपिक जे आहे ते आपण कव्हरही करणार आहोत आणि आपल्याला अभ्यासही करायचा आहे. डिफरन्स काय असेल तर हे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर त्यांना टाइम अलोकेट करताना आपण जास्त टाइम अलोकेट करणार. ठीक आहे. त्याचबरोबर जी रिव्हिजन होणार आहे ती सुद्धा रिव्हिजन आपण या टॉपिकला जास्त देणार ऍज कम्पेअर टू दिस टॉपिक. ओके. हे टॉपिक आपण स्टडी करणार बट थोडेसे प्रायोरिटी त्यांच्याकडे कमी असेल. ठीक आहे. सो होलिस्टिकली आपल्याला हे कव्हर करायचं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट हे जे 7 टॉपिक आहेत, ठीक आहे, जे आता 7 सांगितले आणि इकडे काहीतरी 4 होते, 11 टॉपिक. सेम 11 टॉपिक आपल्याला भारताच्या भूगोलामध्ये कव्हर करायचे आहे. ठीक आहे. तो सेम टॉपिक जे आहे ते आपण इंडियन जिओग्राफी मध्ये सुद्धा स्टडी करणार आहोत. ठीक आहे. सो फक्त अगेन प्रायोरिटी लिस्ट आपली तीच असेल. जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे हवामान मध्ये आपण भारताचे हवामान पाहणार, राजकीय सीमा भारताचा, राजकीय भूगोल भारताचा, त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोल भारताचा, भारतातील नदी प्रणाली. ठीक आहे. सो त्याच्यानंतर भारतातील हवामान, भारतातील मृदा संपत्ती, भारतातील खनिज संपत्ती, हे सगळे टॉपिक जे आहे ते भारताच्या भूगोलाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर हे सुद्धा आपल्याला पाहायचे आहे. सो टोटल 11 टॉपिक्स फ्रॉम महाराष्ट्र जिओग्राफी अँड 6 टॉपिक्स, these are very important topics from Indian geography. हे आपल्या प्रायोरिटी लिस्ट वरती असले पाहिजे. ठीक आहे. सो हे झालं. नाउ नेक्स्ट आता काय करणार आहोत आपण. ठीक आहे. जोपर्यंत सब्जेक्ट सुरू होत नाही किंवा जर तुम्ही आताच रिसेंटली स्टडी करणार आहात, सुरू केला आहे आणि बुक्स घेतले नसतील तर बुक्स घ्यायची घाई करू नका. ठीक आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, एक सिलेबस, PYQ, 2 गोष्टी ठेवा. आणि व्हॉट अबाउट जिओग्राफी, जिओग्राफी बद्दल काय कराल तर तुम्हाला विकत घ्यायचंच असेल तर जिओग्राफीचा नकाशा, ठीक आहे, नकाशा विकत घ्या. जिओग्राफीचा ॲटलास जो असतो, मॅप, इंडियन जिओग्राफी आणि महाराष्ट्राच्या जिओग्राफीचा तो घ्या. ठीक आहे. आणि कसा यूज कराल, दररोज त्यातील एक जिल्हा पहा, त्या जिल्ह्याच्या सुरुवातीला आधी तर महाराष्ट्र बघा, महाराष्ट्राच्या शेजारी असलेले राज्य असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हळूहळू जिल्ह्यावरती जा, एक एक जिल्हा दररोज कव्हर करा. इंडियन जिओग्राफी मध्ये जा, इंडियन जिओग्राफी मध्ये स्टेट पहा प्रत्येक. ठीक आहे. बाउंड्रीज, कोणते माउंटेन्स कुठे आहेत, नद्या कुठे जात आहेत. ठीक आहे. पूर्व वाहिनी कोणत्या, पश्चिम. सो तुम्हाला काय करायचंय, फक्त खेळायचं आहे मॅप्स बरोबर. कारण की ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचता लायब्ररीत बसून, ठीक आहे, सो दिवसभर बुक्स वाचून मेंदू जो आहे तो थकतो आणि आपण मग ठीक आहे 3 तासांचा एक स्लॉट केलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला ब्रेक घ्यायचा. सो व्हॉट वी डू, मोबाईल ओपन करतो आणि मोबाईल वरती आपण काय करतो, रील स्क्रोल करतो, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, टेलिग्राम वरती काय आलं असेल. सो या गोष्टी अवॉइड करायच्या आहे. इन्स्टेड तुम्ही तो जो ब्रेक आहे तर त्याला प्रोडक्टिव्ह कसं करू शकता. सो व्हॉट यू कॅन डू, मॅप आहे, मॅप घ्या, सर्च करा, फक्त डोळ्याखालून एकदा जाऊ द्या. बिकॉज पिक्टोरियल मेमरी जी असते ती स्ट्रॉंग असते आपली. आणि ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय तर फक्त आणि फक्त पुस्तकं वाचून अभ्यास होत नाही. तुमचे जे सेन्सेस आहेत, ज्ञानेंद्रिय बोलतो आपल्याला ते सर्वांचा वापर जो आहे तो अभ्यासामध्ये करायचा आहे. ठीक आहे. सो डोळे असेल, कान असेल,
त्याच्यानंतर आपले हात असतील, तोंड असेल, सर्वांचा वापर आपल्याला अभ्यासामध्ये करायचा आहे. त्याच वेळेस होलिस्टिक प्रिपरेशन आपलं होतं. सो नकाशे पहा, नद्या पहा, जेणेकरून डोळ्यांना तुमची सवय होईल. ठीक आहे. सो 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 त्यामुळे नकाशा तुम्हाला बाय करायचा आहे. जिओग्राफीसाठी स्टेट बुक्सचा जास्त वापर होत नाही किंवा जास्त प्रोडक्टिव्ह ते ठरणार नाही. सो अवॉइड केले स्टेट बुक्स तरीही चालेल. बिकॉज आपण लेक्चर्समध्ये जे येणारे लेक्चर्स आहेत ते हे सर्व सिलेबस जो आहे, PYQ जो आहे, तो डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. बट ज्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही करू शकता. इवन इनकमिंग लेक्चर्समध्ये आपण सर्व गोष्टी ज्या आहेत, तुमच्या ज्या काही शंका आहेत त्यांचं निरसन आपण करणार आहोत अगदी डिटेलमध्ये. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला तुमच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुमची ड्रीम पोस्ट मिळेल. ठीक आहे. सो आणि जिओग्राफीचा आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही PYQ पाहाल तर PYQ वरून मी सांगितलं होतं की टॉपिक जो आहे तो स्टडी कसा करायचा याचा ओव्हरव्ह्यू आपल्याला भेटतो. फॉर एक्झाम्पल जर राजकीय भूगोल पाहिला तर ह्याच्यामध्ये खूप सारे फॅक्ट्स आहेत. तर हा पाठांतराचा मुद्दा, इकडे कन्सेप्ट आहेत का नाही, इकडे पाठांतर आहे. ठीक आहे. नेक्स्ट जो टॉपिक आहे प्राकृतिक भूगोल, इथे सुद्धा बऱ्याचपैकी कन्सेप्ट प्लस फॅक्ट्स. ठीक आहे. प्लस फॅक्ट्स हे दोन्ही दृष्टिकोनातून आपल्याला हा टॉपिक कव्हर करायचा आहे. ठीक आहे. थर्ड, नदी प्रणाली. आता नदी प्रणाली हा टॉपिक सगळ्यात जास्त कन्फ्युजिंग आहे. मुलं काय करतात, नद्या बघतात, ठीक आहे, पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, कोकणातील नद्या. इकडे आपल्याकडे साधारणतः 20-25 नावं असतात, 30 इकडे असतात, 20-25 नावं इकडे असतात, 20-25 नावं. ठीक आहे. खूप सारं कन्फ्युजन, कारण की एक नदी प्रणाली तुम्ही ज्यावेळेस स्टडी करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला 30 ते 40 नावं येऊन जातात. ठीक आहे. म्हणजे की उजव्या उपनद्या कोणत्या, डाव्या उपनद्या कोणत्या. ठीक आहे. सो इकडे 30-40 नावे. नेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट नदी प्रणाली कव्हर करायला जाल, इकडे अगेन 30-40 नावे. नेक्स्ट तो जोपर्यंत तुम्ही शेवटी जाता डोकं हँग पडायला सुरुवात होतं, कारण की इतकं कन्फ्युजन होतं, तुम्ही इथे रट्टा मारूच शकत नाही. तो नदी प्रणाली आपण कशी स्टडी करणार आहोत, तर अगेन नकाशा ब्लँक नकाशेच भेटतात, ड्रॉ करायचा. एका नदी प्रणालीचा 10 वेळा मॅप जो आहे तो तुम्हाला ड्रॉ करायचा आहे, तेव्हा कुठे तुम्हाला हा टॉपिक लक्षात राहील. सो PYQचं इम्पॉर्टन्स तुम्ही बघताय. टॉपिक कसा प्रिपेअर करायचा, आपला अप्रोच कसा असला पाहिजे एखादा टॉपिक प्रिपेअर करण्यासाठी, हे आपल्याला PYQ थ्रू कळतं. सेम जर पाहिलं नेक्स्ट टॉपिक हवामान, टोटली कन्सेप्च्युअल. इट्स टोटली कन्सेप्च्युअल. इकडे तुम्ही रट्टा मारू शकत नाही, नकाशांचाही उपयोग नाही, बट इकडे तुम्हाला अंडरस्टँड करायचे आहे बेसिक कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट इतक्या स्ट्रॉंग हव्या या टॉपिक मध्ये की तुम्हाला क्वेश्चन बाहेर गेलाच नाही पाहिजे आणि इव्हन जात नाही. ठीक आहे. सो हा टॉपिक पूर्णतः आपण कन्सेप्च्युअल बेसिस वरती स्टडी करणार आहोत. सेकंड, लोकसंख्या. या टॉपिकला सुद्धा अप्रोच करायचा मुलांचा प्रॉब्लेम एक हे असतो, व्ह्यू असतो, तो म्हणजे आकडेवारी पाठांतर. ठीक आहे. आकडेवारीवरती भर दिला जातो. कोणत्याही मुद्द्यातलं पहिले 5 जिल्हे, शेवटचे 5 जिल्हे, पहिले 5 राज्य, शेवटचे 5 राज्य. ठीक आहे.
खूप सारी आकडेवारी मी आधीच सांगितलं 13 मुद्दे आहेत, त्याच्यात 13 ते 14 मुद्दे आहेत. त्या 14 मुद्द्यांमध्ये पुन्हा आकडेवारी आणि आयोग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा चेंजेस करतो आकडेवारीमध्ये. सो त्यामुळे इथे सुद्धा पाठांतरवर न जाता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, आपल्याला लोकसंख्या समजून घ्यायची आहे. म्हणजे काय तर ते जिल्हे, ती आकडेवारी का आहे याची कारणे आपल्याला समजून घ्यायची आहेत. ठीक आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी लिंग गुणोत्तर सर्वाधिक का आहे, किंवा मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी लोकसंख्येची घनता सर्वात जास्त का आहे. ठीक आहे. सो याचं जे कारण आहे हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल, ऑप्शन इलिमिनेट करायला इझी पडेल. ठीक आहे. सो त्यामुळे हा जो पॉइंट आहे तो आपण पूर्णतः समजून घेऊन याला अप्रोच करायचं आहे. सेम खनिज संपत्ती असेल, इथे सुद्धा जो फिजिकल जिओग्राफी जो आहे, आपण सेकंड मुद्दा पाहिलेला तो ज्यावेळेस समजून घेऊ, त्याचबरोबर मृदा संपत्ती, तर यावरून आपण हा टॉपिक खनिज संपत्ती टॉपिक कव्हर करणार आहोत. अगेन कन्सेप्ट प्लस येस फॅक्ट सुद्धा, कोणत्या जिल्ह्यात कोणती खनिजे भेटतात हे आपल्याला पाठ करावं लागणार आहे. हे सुद्धा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, स्टडी करायची आहे. ठीक आहे. सो आज पुरतं इतकंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे इनकमिंग व्हिडिओज असतील तर त्याच्यामध्ये आपण जिओग्राफी हा सब्जेक्ट जो आहे, भूगोल सुरू करत आहोत. बट त्याचबरोबर आपल्या MPSC गाईड थ्रू आपल्याला आपल्या प्रिपरेशन मध्ये हेल्प करण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज अपलोड केले जातील. सो आय रिक्वेस्ट यू ते पहा, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी टॉपिक सांगितले की नोट्स मेकिंग असतील, सिलेबस डिकोडिंग असेल, PYQ अनालिसिस असेल, मेमरी टेक्निक्स ज्या असतील त्या शिकवल्या जातील. सो बुक रिडिंग जे आहे, बुक रीड कसे करायचे, मल्टिपल सोर्सेसचा यूज कसा करायचा, हे सर्व व्हिडिओजच्या मदतीने तुम्हाला गाईड केलं जाईल. तर जे काही लेक्चर्स येतील ते तुम्ही आवडीने पहा आणि त्याचा यूज करून घ्या. सो बेस्ट ऑफ लक.